अरे मी काय विचारतोय, गाय कोणाची आहे? गाय माझीच आहे साहेब, पण मी यांना दान केली ना. पण मी दान घेतलीच नाही साहेब. बस करा तुमचं भांडण. गायबान्यांनो काय झाले नीट सांगा. आणलं का गोमूत्र? बरं झालं आणलं. माझ्याकडे काय तो हिशोब द्यायचा. हो का? जीन वस्तू दिले तिलाच दिलाय हिशोब. आता कधीपासून सांगतोय तो त्याला मोटरसायकल पाहिजे म्हणून. त्याच्या बरोबरचे समदे मोटरसायकलनीच जातात. मला त्याच्या आईला माझी गाडी चालतीया, माझं पेट्रोल चालतंय आणि मी चालत नाही होय ग. आता आपल्या बाईक घ्यायची असेल तर मग काय तुमच्या घेऊन कसं चालेल. आता काय ऐकलं ना की मस्त बाईक घेऊ. माझ्याकडे 40-50 हजार रुपये आहेत. एकानं गाय घ्या, एकानं पैसे घ्या. आजीची आठवण म्हणून गाय नेते म्हणते मिनलला गाय दिली असती, पण आईची इच्छा होती गाय ब्राह्मणाला दान करायचं. गोदानाचं काय महत्व आहे ही तुमची मातोश्री जाणो. अरे ही भाकड गाय उचलून घेऊन आलाय तू गाढवा आणि 25,000 म्हणतो. 25 रुपयात कुणी घ्यायचं नाही हिला. अरे लोकांना फसवून पुण्य कामवता तुम्ही. तू म्हणत होता ना माझ्या आईची इच्छा आहे गोदान करायची आणि अशी भाकड काय आम्हाला दानात दिली. नीट विचार करा, गायीसाठी भांडू नका. गाय देव आहे देव. त्या डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे, त्यांना देऊन टाकू गाय. येणारे जाणारे भाविक आहेत, काहीतरी खाऊ घालतील, तिचं पण पोट भरल, आपलं पण काम होईल. अहो कसलं पुण्याचं काम आलंय. त्या देवाचं बघू का गायचं बघू. काही दिवस गाय ठेवून घ्या म्हणा, पैसे आले की परत घेऊन जाईल. तुझी ही गाय कोणी बी विकत घेणार नाही बघ. पण आता अशा दुष्काळात तिला दारात ठेवायचं म्हणजे तिचं बी हाल आणि आपलं बी. ही पोळी तुला नाही दिली, तुझ्या पोटातल्या 33 कोटी देवांना दिली. काही नालायक लोकांना गायीचं महत्वच कळलेलं नाहीये. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय गोमूत्रातून सोनं तयार करता येतं. अरे आपली राणे काय साधी गाय नाही. गाय वासरांचं लई पुळक आहे ना तुला. मग सांभाळ बाबा माझ्या राणीला आणि माझी सुटका कर यातून. गायीची काळजी तुलाच. तू आणि गाय वेगळा नाहीस, आता तूच ठरव.